प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरं मला एक सांगायचं आहे की आजच सकाळी मी GSTचे जे 31 मार्चपर्यंत आपल्याला पैसे येणार आहे त्याच्यामध्ये काल 3000 कोटी रुपये आले, परंतु अजून 26,500 कोटी रुपये येणं त्या ठिकाणी बाकी आहे। वास्तविक सगळ्यांचीच ओढाताण असती। आता यंदाचं वर्ष 5वं वर्ष होतं, GSTची रक्कम त्यांनी द्यायची, आता ते म्हणतात की आता पुढं आम्ही देणार नाही। आता त्याच्याबद्दल शासनाला स्वतःचं उत्पन्न वाढवण्याच्या करता प्रयत्न करावे लागतील। आम्ही सगळे तुम्ही पण वेगवेगळे चॅनल दाखवत होता की बाबा आता पेट्रोल डिझेल गॅसवर तुम्ही काय करणार। गॅसवर जवळपास 1000 कोटी रुपयाचे टॅक्समध्ये सवलत। तो गॅस कोण वापरतं? माझी भगिनी, माझी आई, माझी पत्नी, ह्या सगळ्या महिला वर्ग त्याच्यामध्ये वापरत असतो। त्याच्यामध्ये आपण 13.5% गॅसचा टॅक्स हा आपण 3%वर आणलेला। त्याच्यात खूप मोठा दिलासा हा महिला वर्गांना जे गॅस सिलेंडर वापरतात त्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर टॅक्सीवाल्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर खाजगी लाईट मोटर व्हेकल वापरतात त्यांना मिळणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं हे सांगत होते। आता या अर्थसंकल्पाबद्दल अधिक बोलण्यासाठी कृषीतज्ञ शरद निंबाळकर सर जोडले गेलेले आहेत। निंबाळकर सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। काय मिळालं या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना? संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किती दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणायचा? कसं आहे, या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमीच मुळात कोरोनाची पार्श्वभूमी आहे। आणि मधल्या 2 वर्षाच्या संदर्भातला जर विचार केला तर राज्य त्या दृष्टीने काही फारसं आर्थिक सुबत्तेमध्ये नाही, हे स्पष्टपणे या अर्थसंकल्पावरून जाणवलं। याचं कारण असं की 4,00,000-4.25 लाखाच्या बजेटमध्ये आज जवळपास 24,000च्या जवळपास आर्थिक तूट त्याच्यामध्ये दाखवलेली आहे बजेटमध्ये। म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक हे सादर करण्यात आलं, ही वस्तुस्थिती आहे। याचा अर्थच असा की रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरमध्ये ताळमेळ तसा बसवणं फार कसरतीचं काम गेलेलं आहे, हे पहिल्यांदा दिसतं। तरीसुद्धा मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये थोडासा न्याय देण्याचा आणि सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यांनाच थोडं देण्याचं धोरण या ठिकाणी मला जाणवतं। विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 1,00,000 हेक्टरवरती फळबागांच्या संदर्भातली योजना राबवणं हा एक निर्णय मला आवडलेला आहे। दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी 50 म्हणजे ज्यांनी जे विजेच्या संदर्भात असेल की ज्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे आणि जे पूर्ण भरलेलं आहे त्यांना देण्यात येणारी सवलत हा एक थोडासा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये मला दिसून येतो। त्याचप्रमाणे जे काही आता जे शून्य कर्जावरती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये वाटपाचं धोरण जे शासनाने केलेलं आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि तिथून शेतीमालाला हा जो त्याच्यामध्ये विकण्याच्या संदर्भातला ते 1,000 कोटीचं जे प्रावधान केलेलं आहे, मला असं वाटतं की ते एक सुंदर असं प्रावधान आहे। म्हणजे 10,000 कोटीचा संदर्भ 20,000 कोटी या 2 गोष्टींसाठी राखून ठेवणं, हे एवढ्याशा अशा त्रुटीच्या अंदाजपत्रकामध्ये ही कसरत त्यांनी केली। मला असं वाटतं की याच्यासाठी फार दुसरी गोष्ट अशी की कृषी शिक्षणाच्या बाबतीमध्ये परभणी आणि कोकणाच्या संदर्भात 50-50 कोटीचं जे त्यांनी अनुदान दिलं आहे तेही एक सराहनीय आहे। या दोन्ही विद्यापीठांना अर्थसंकल्पाची मध्ये तो जी घोषणा झाली ती मला असं वाटते की एक आनंदाची गोष्ट आहे। पण एक थोडीशी खेदाची गोष्ट मला अशी वाटते की नागपूर विदर्भाच्या संदर्भात कृषी शिक्षणामध्ये मात्र थोडीशी म्हणजे या 166 वर्षाच्या जुन्या बिल्डिंगमध्ये कृषी महाविद्यालय नागपूर आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारं, त्याच्यासाठी फार मोठा म्हणजे जीर्ण झालेली इमारत आहे, त्याला काहीतरी घोषणा मिळेल अशा पद्धतीचा एक विचार होता। कारण की सेंटनरी झालेलं वर्ष आहे, म्हणजे 2005ला 100 वर्ष पूर्ण झालेली या कॉलेजला। आणि राणी महल ती व्हिक्टोरिया राणी येणार होती, तिच्यासाठी बांधलेला महाल 166 वर्षाचा, त्याच्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये तिथे आता म्हणजे अत्यंत जर्जर अशी ही इमारत, त्याला कुठेतरी काहीतरी प्रावधान मिळेल असं वाटलं होतं। अर्थात विरोधी पक्षनेत्यांचं या अर्थसंकल्पाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे आपण जातोय। थेट देवेंद्र फडणवीस बोलतायत। करा सरकारी पक्षाने इंटरनेट बंद केलेलं दिसतं विरोधकांकरता।
मुस्कटदाबीची सीमा झाली. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारचा इंटरनेट बंद आहे. करणाऱ्या ठाकरे सरकारचा त्या आदिवासींना त्या धनगरांना न करणाऱ्या ठाकरे सरकारचा आदिवासींच्या योजना पळवणाऱ्या ठाकरे सरकारचा इंटरनेट बंद करणाऱ्या ठाकरे सरकारचा ठाकरे सरकारचा विदर्भावर अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो. आला, आला. नाही म्हणतात ना. सुरू झालं. ऐकलं तुम्ही? मगाशी 2 मिनिटं बोलला. विरोधी पक्षाचा आवाज दाबणारा ठाकरे सरकारचा विरोधी पक्षाचा आवाज दाबणारा ठाकरे सरकारचा मी बोललो तेच आहे. अरे नेटच नाही तर काय बोलत. तुमचं नेट करा. नेट होऊ दे, होऊ दे. अरे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे फक्त. खरं म्हणजे आता याला योगायोग म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही. पण नेहमी अर्थमंत्री बजेट मांडतात आणि त्यानंतर पहिले विरोधी पक्षाची प्रतिक्रिया होते. इथे मात्र ज्यांनी बजेट मांडलं तेच प्रतिक्रिया देण्याकरता पहिल्यांदा आले आणि विरोधी पक्ष आला तर इंटरनेट बंद आहे. पण आपण असं समजूया की हा योगायोग आहे. खरं म्हणजे कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही. कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी मराठा धनगर 12 बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. आत्ताचं जे बजेट या ठिकाणी मांडलं आहे हेही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावी इतपत 4 बातम्या तयार होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही. विशेषतः मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या, चालू कामांच्याच घोषणा या बजेटमध्ये करायच्या, आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या योजनाच पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वर्षामध्ये आमच्या सगळ्या योजना बंद करणारं सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मग समृद्धी महामार्ग असेल ज्याचा विरोध स्वतः आताचे मुख्यमंत्री आणि पवार साहेबांनी केला होता, मुंबईतली मेट्रो असेल, मेट्रो 3 असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहेत या सगळ्या प्रोजेक्टला बुलेट ट्रेन सहित विरोध करणारं सरकार आता त्याच संदर्भात पुन्हा घोषणा करत आहे. हे पाहून आनंद करावा की दुःख ठेवावं हे समजत नाही. खरं म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांना या बजेटने काही दिलं नाही. 2 वर्षापूर्वी ज्याची घोषणा केली होती ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहन हे आज देण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त
जो शेतकरी गेल्या 2 वर्षात उद्ध्वस्त झाला आहे त्या शेतकऱ्याला कुठली मदत सरकारने केली नाही आणि विशेषतः आम्ही अधिकचं कर्ज दिलं आहे अशा प्रकारे सांगत असताना त्याची किंमत त्यांनी सांगितली आहे पण कर्ज खाती सांगितली नाही आहेत। याचं कारण कर्ज घेणाऱ्याच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि ज्यांना कर्जमाफी दिली असं सांगितलं जातं त्यांनाही नवीन कर्ज मिळालेलं नाही। अवर्षण, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामध्ये कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, पीक विम्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त रुग्ण असलेला, कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त जिथे लोक मृत्युमुखी पडले अशा राज्याचं सरकार कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटून घेत आहे हे देखील आम्हाला आश्चर्य या ठिकाणी वाटतं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर काही विविक्षित घोषणा या ठिकाणी सोडल्या तर समाजातल्या कुठल्याही घटकाला या अर्थसंकल्पाने काही दिलं नाही। आमची सगळ्यात मोठी अपेक्षा होती की जवळजवळ देशातल्या 22 राज्यांनी पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा दिला आणि केंद्र सरकारने कर कमी केल्यानंतर तेवढाच कर त्या राज्यांनी कमी केला। महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य ज्याची अर्थव्यवस्था अतिशय चांगली आहे आणि आता तर 12% वाढ होणार असं घोषित करण्यात आलं आहे, या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करण्याकरता फुटकी कवडी देखील देण्यात आलेली नाही। आता माझा सवाल आहे, सायकलवरनं मोर्चा काढणारे नाना पटोले किंवा सायकलवरनं मोर्चा काढणारे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेचे लोक आता कुठला मोर्चा नेमका या संदर्भात काढणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे। मराठवाड्यावर, विदर्भावर विशेष अन्याय आहे। आमच्या काळातली बळीराजा योजना आणि पंतप्रधान योजनेच्या व्यतिरिक्त एक नवा पैसा या सरकारने दिला नाही, त्या योजनेतला सगळा पैसा केंद्र सरकारचा आहे। मराठवाडा ग्रीड आज एक नवा पैसा देखील या बजेटमध्ये त्याकरता देण्यात आलेला नाही। आम्ही जे सांगितलं होतं की मराठवाडा ग्रीडचा खून, त्याची हत्या या सरकारने केली आहे हे आज लक्षात आलं आहे। विशेषतः दुष्काळ मुक्तीचे सिंचन प्रकल्प, वाहून जाणारं पाणी हे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणण्याच्या संदर्भातली जी योजना होती त्यालाही एका नव्या पैशाचं या ठिकाणी पैसा दिलेला नाही। त्यामुळे खरं तर कुठल्याच घटकाला काही दिलं नाही आणि केवळ विदर्भ मराठवाड्याच नाही तर उत्तर महाराष्ट्र या बजेटमध्ये दिसतच नाही। उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नकाशावर आहे याचा विसरही या सरकारला पडलेला दिसतो। त्यामुळे काही मतदारसंघाचं सरकार, काही इन्फ्लुएन्शियल लोकांचं सरकार असंच या सरकारच्या बजेटचं आपण वर्णन करू शकू। सामान्यांना, गरिबाला कुठलाही दिलासा नाही आहे। केंद्र सरकारच्या योजना मात्र जोरात घोषित करण्यात आलेल्या आहेत। हर घर जलवाली योजना असेल किंवा पोषणाची योजना असेल, या सगळ्या केंद्र सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनाच या ठिकाणी फक्त लागू करण्यात येत आहेत आणि म्हणून या बजेटने सामान्य माणसाची घोर निराशा केली आहे, शेतकरी शेतमजुरांची घोर निराशा केली आहे आणि म्हणून आम्ही या ठाकरे सरकारच्या या बजेटचं या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो। विदर्भ किंवा मराठवाड्यासाठी कुठलाही विशेष पॅकेज देण्यात आलेलं नाहीये, त्याचप्रमाणे महामंडळासाठी फक्त 3000 कोटींची घोषणा। खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आता सरकारने किमान ST कामगारांच्या महत्त्वाची मागणी एक प्रकारे फेटाळूनच लावली आहे, तर किमान दिलासा म्हणून त्यांच्याकरता काही ना काही पैसे, काही ना काही पॅकेज, काही ना काही योजना घोषित होईल। पण जुने दिलेले पैसे सांगितले, पुढे काय देऊ हे काहीच सांगितलेलं नाही। तुम्ही जो प्रश्न विचारला ते खरं आहे, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तोंडाला पानं पुसण्याशिवाय काही नाही। तर दुसरा प्रश्न असा की GSTचे जवळजवळ 26,000 कोटी अजूनही शिल्लक असं आताच मुख्यमंत्री बोलून गेले। त्याचबरोबर ते म्हणाले की 3,000 कोटीच मिळाले आणि पुढे काहीच मिळणार असं केंद्र म्हणतंय, तरी पुन्हा केंद्राकडे बोलतात। असं आहे की
त्यांना हे माहिती आहे की केंद्राने कायद्याने जबाबदारी स्वीकारलेली आहे की राज्याचा 5 वर्षापर्यंत जो शॉर्टफॉल होईल, राज्याचे अपेक्षित पैसे आले नाही तर केंद्र सरकार आपल्या पैशातनं राज्याला पैसे देईल. गेल्या 4 वर्षाचे पूर्ण पैसे केंद्र सरकारने दिले आहेत. या वर्षाचे पैसेही आम्ही देणार आहोत हे केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. साधारण याचा जो अकाउंटिंग इयर आहे तो जुलै आहे, तो मार्च नाही आहे. त्यामुळे ते सगळे पैसे मिळणार आहेत हे माहिती आहे आणि बजेट बनवताना ते पैसे मिळतील असं गृहीत धरूनच बजेट बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता केंद्राकडे बोट दाखवणं एवढंच या सरकारला जमतं. विम्याच्या बाबतीत पण ते असं म्हणाले, पीक विम्याच्या बाबतीत पण ते असं म्हणाले की केंद्रानं आम्हाला मदत करावी, नाहीतर आम्ही दुसरा पर्याय स्वीकारू. काय म्हणायचं त्याला? असं आहे की पीक विम्याच्या संदर्भात आमचं सरकार असताना सर्वात जास्त पैसा महाराष्ट्राला मिळत होता, कारण आम्ही वेळेवर पाहणी करायचो, वेळेवर मागणी करायचो, योग्य प्रकारचं टेंडर काढायचो. इथे तर सीझन निघून गेला तरी टेंडर निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि म्हणून आपलं अपयश लपवण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. आणि ते जे गुजरात पॅटर्न म्हणतायत, गुजरातने त्या ठिकाणी कंपनी मोडच्या ऐवजी ट्रस्ट मोड केला आहे, पण पंतप्रधान पीक विमा योजनाच त्या ठिकाणी राबवली जाते. तसं करण्याकरता कोणाचीच ना नाही आहे. सरकारला करायचं असेल त्यांनी जरूर करावं, पण आपला नाकर्तेपणा या ठिकाणी पंचनामे करत नाहीत, कंपन्यांना फायदा मिळवून देतात. हजारो कोटी रुपयाचा फायदा या सरकारने विमा कंपन्यांना मिळवून दिला आहे. शेतकऱ्याच्या जीवावर विमा कंपन्या श्रीमंत झाल्या आहेत. देखिए, ये जो बजट रखा गया है, किसान विरोधी, गरीब विरोधी, महिला विरोधी, आदिवासी विरोधी, दलित विरोधी, सर्वसामान्य व्यक्ति को कुछ भी नहीं देने वाला इस प्रकार का ये बजट है. मैं ऐसा मानता हूँ कि हमको अपेक्षा थी, केंद्र सरकार और 22 राज्यों ने पेट्रोल डीजल पर वैट कम करके सामान्य आदमी को कुछ न कुछ राहत दी. ये सरकार भी देगी, लेकिन इनके नेता साइकिल पे मोर्चा निकालते हैं, पर अपना समय आता है तो राहत नहीं देते. विदर्भ मराठवाड़ा को भी इन्होंने कुछ नहीं दिया, मुंबई को भी कुछ नहीं दिया. केवल जो चालू स्कीमें जो हमारे सरकार ने शुरू की थी, उन्हीं स्कीमों का क्रेडिट लेने का प्रयास इस सरकार के माध्यम से किया जा रहा है. और इसलिए मैं ऐसा मानता हूं, ये जन विरोधी बजट है, इससे किसी को कुछ भी नहीं मिला है. मुंबई से हैदराबाद के लिए बुलेट ट्रेन तारीख पे तारीख असं का करताय? हे सरकार एसटी प्लस मी तारीख पे तारीख असं का करताय? मला आता भीती अशी वाटायला लागली आहे. त्यांना फार पंचतत्व वगैरे आठवत आहेत, तर एसटीलाही पंचतत्व प्रयत्न तर या. राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्य सरकारनं सांगितलं की राज्याला आर्थिक दिशा देणारा, विकासाच्या दिशेने एक पाऊल टाकलेला हा अर्थसंकल्प आहे. पण विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांची घोर निराशा झाली आहे आणि केंद्राच्याच योजना दणकून सांगण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. अर्थतज्ञ अजित अभ्यंकर आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. सर, राज्याची सध्याची परिस्थिती, राज्यावर असलेलं 4 लाख कोटींपेक्षा जास्तचं कर्ज आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनाचं आधीची पार्श्वभूमी, आज अर्थसंकल्प सादर झाला. तुम्ही अर्थसंकल्पाकडे कसं पाहता? खरंच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे का? बघा, अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारांना फार मर्यादित अधिकार केंद्राने ठेवलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची या कोरोनाच्या काळामध्ये जी कोंडी केंद्र सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे, सगळ्याच राज्य सरकारांची झालेली किंवा केली गेलेली आहे, तर त्याच्यातून मार्ग काढणारा हा अर्थसंकल्प आहे. ही त्याची एक मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे राज्यांचे मर्यादित अधिकार आणि राज्यांना अधिकच कोंडीत पकडवण्याची धोरण मोदी सरकारची, या पार्श्वभूमीवर या महाविकास आघाडी सरकारने काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बाबतीमध्ये मी दोन बाबतीत बोलू शकतो. अर्थात त्याचा जास्त अभ्यास अजून बजेट पेपर्स बाहेर आलेले नाहीत, ते वाचल्यानंतर आपण जास्त तपशिलात भाष्य करू शकतो.
परंतु अर्थमंत्र्यांचं जे भाषण आहे त्याच्या आधारावरती असं आपल्याला सांगता येईल की शेतकऱ्यांच्यासाठी त्याने एक अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे आणि त्याच्याबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनी उडवाउडवीची उत्तरं त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दिली. तर पीक विमा योजना ही खासगी विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सध्या चालू आहे आणि खासगी विमा कंपन्यांना जवळजवळ 5 ते 10,000 कोटी रुपयाचा फायदा हा प्रत्येक वर्षी आता होतोय. आणि हा फायदा होण्याचे एकमेव कारण आहे की त्या विम्यामध्ये ज्या मान्य केलेल्या अटी असतात की विम्याचा क्लेम आला तर तो कसा घ्यायचा, त्याची ऑफिसेस काढायची, शेतकऱ्यांच्या पर्यंत त्याचे कागदपत्र सर्व्हेज हे सगळे पोचवायचे, सर्व्हेज करायचे, हे सगळ्याला फाटा देऊन त्या पीक विमा योजनेचा बोजवारा खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी उडवलेला आहे आणि हे सर्व क्रेडिट मोदी सरकारचं आहे. कारण या खासगी कंपन्या, विमा कंपन्या हाच यांचा आधार आहे. मध्ये अंबानींच्या असतील, बजाजच्या असतील, अजून कोणाच्या असतील. आज देशामधून आपल्याला असं दिसेल की बिहार, बंगाल, आंध्र प्रदेश, अगदी मोदींचा गुजरात, झारखंड ही राज्य पीक विमा योजनेतून बाहेर पडलेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत उत्तम असा पॅटर्न, बीड पॅटर्न ज्याला म्हणतात, हा महाराष्ट्राने सुचवलेला आहे केंद्र सरकारला की ज्याच्यामध्ये जर समजा पीक विमा कंपन्यांना फायदा झाला तर तो एकूण प्रीमियमच्या 20% जास्ती होणार नाही आणि जर त्यांना जास्त रिस्क घ्यायला लागली तर 10% जास्ती घ्यावी लागणार नाही, अशी 80 ते 110च्या रेंज मध्ये. आणि जर त्याच्यापेक्षा वर प्रीमियम द्यायला लागलं तर राज्य सरकार हप्ता द्यायला, नुकसान भरपाई द्यायला लागली तर राज्य सरकार देईल आणि 20% जास्त फायदा झाला तर तो राज्याला त्यांनी परत दिला पाहिजे. परंतु मोदी सरकार ते ऐकायला तयार नाही. म्हणून आज अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली की आम्ही काही सूचना केलेल्या आहेत, त्याच्याला फीड पॅटर्नचा निश्चितपणे त्यांना अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे एक नवी पीक विमा योजना राज्य सरकारची स्वतंत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. बघूया त्या सगळ्याबद्दल शेतकरी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया उमटते, कारण त्याच्यातून सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. कारण मग केंद्र सरकार पैसे देईल का आणि आतापर्यंतचा राज्यातल्या योजनांचा काय अभ्यास राहिलेला आहे किंवा त्याचा फायदा झालाय का. तुम्ही सोबत राहा सर, आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत, शरद निंबाळकर सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. पण या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या बुलेटिनमध्ये आपण या अर्थसंकल्पाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. काय सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मिळालं याचा उहापोह करणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.